हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पहता लोचनी
दसे चरित्र केली नारायणे Radha
वाली तू वर्णी बोलना माझी वाली तू वर्णी बोलना ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम 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 काही कळा ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम ऐसे देई ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा काही कळा ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम ऐसे देई ऐसे 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 देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाली तू वर्णी बोलना माझी वाली तू वर्णी बोलना
एकदसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखित आहे माझी वाणी तुझे वरणी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुते करणे आहे माझी वाणी तुझे वरणी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वरणी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा विढाला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन
दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासा तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आतत्रय जननी देवाची। प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा बाळक्रीडा प्रकरणातील काल्याचं चरित्र प्रगट करणारा 3 चरणाचा अभंग सालाबादप्रमाणे आयोजित असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपाच्या म्हणजेच काल्याच्या कीर्तनरूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे। यथामथी या अभंगाच्या अनुषंगानं नियोजित वेळेमध्ये जे चिंतन काल्याच्या अनुषंगानं पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या सप्ताहाचं कार्यक्रमाचं आयोजन ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ संयोजक मंडळ यांच्या माध्यमातून करण्यात आलं। 70 वर्ष झाली हा परंपरेनं निष्ठेनं कार्यक्रम चालू आहे आणि 70व्या वर्षाचा हा सप्ताह आणि अशा या सप्ताहातली महत्वाची समारोपाची काल्याची कीर्तनरूपी सेवा संयोजकांनी माझ्याकडे सोपवली। संयोजकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनाला प्रारंभ करतो। विठला प्रस्तुत अभंगामध्ये काल्याच्या चरित्राचा विचार आपल्या समोर मांडलेला आहे। काला कुणी करावा, काला कोणता करावा, काला कसा करावा आणि काला का करावा, वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात। काही मंडळी म्हणतील हे प्रश्न का निर्माण केले? पारमार्थाच्या बाबतीमध्ये समाज मनामध्ये आता हे प्रश्न आहेतच। भजन का करावं? तुम्हाला भजन आवडतं, तुम्ही खुशाल भजन करा। आम्हाला भजन करण्यासाठी भक्ती करण्यासाठी का प्रवृत्त करता, असा समाज मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळतो। भजन करायचं असेल, कीर्तन करायचं असेल, पारायण करायचं असेल तर तुम्ही खुशाल करा, आम्हाला कशासाठी सांगता? याच पद्धतीनं काला कुणी करावा म्हणजेच काल्याचा अधिकारी कोण आहे? विडाला विडाला काही जण म्हणतील काल्याचा अधिकारी जो काल्याच्या कीर्तनामध्ये हजर राहतो तो काल्याचा अधिकारी समजावा, असा काही मंडळींचा विचार आपल्या समोर येणार आहे। पण काल्याच्या कीर्तनाचा अधिकारी केवळ काल्याच्या कीर्तनात हजर राहणारा असं नाही। आपल्याकडे सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे। ही मूळ परंपरा जर विचारात घेतली तर 7 दिवसाचा सप्ताह असतो आणि मग 8वा काला असतो। याच्या पाठीमागची तात्विक धारणा अशी आहे की दररोज एक भूमिका आम्ही प्राप्त करावी। 7 दिवसामध्ये 7 भूमिका ज्याला प्राप्त होतात तोच काल्याचा अधिकारी ठरतो। विडाला 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 काल्याचा अधिकारी पहिल्या दिवसापासून 8व्या दिवसापर्यंत विचारात घ्यावा लागतो। नाहीतर 7 दिवस गैरहजेरी आहे आणि काल्याच्याच कीर्तनाला हजेरी लावली म्हणून तो काल्याचा अधिकारी ठरतो का? इथं आपल्याला चिंतन करावं लागतं। पदार्थ रूपाचा सांप्रदायिक पद्धतीने समारोपाला केला जाणारा दयाभाताचा काला मात्र उपस्थित राहणाऱ्या सगळ्याला मिळतो। पण काला या भूमिकेवर, काला या अवस्थेवर, काला या अनुभूतीवर
भूमीवर, काला या भूमिकेवर जर आरूढ व्हायचं असेल तर आम्हाला 7 दिवस दररोज श्रवण करावं लागतं. आम्ही 7 दिवस सप्ताह का करतो? पैसे जास्त झाले म्हणून नाही. चालत आलेले 7 दिवस करायचे, आपण करू पुढच्याकडे देऊन टाकू म्हणून नाही. त्याच्या पाठीमागे धारणा आहे, उद्देश आहे, हेतू आहे. म्हणून 7 दिवसाचं नियोजन आपल्या समोर मांडलं गेलेलं आहे. ज्ञानाच्या 7 भूमिका शास्त्राने आमच्या समोर मांडल्या. सगळा विस्तार करत नाही, चिंतन अवघड होईल म्हणून फक्त निर्देश करतो आणि माझ्या चिंतनाकडे येतो. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यगा या 7 भूमिका 7 दिवसात दररोजच्या कीर्तनाच्या श्रवणाने प्राप्त कराव्यात. मग 8व्या दिवशी काला मिळत असतो. मुळात काला हा वारकरी संप्रदायातला अनन्य साधारण रूपाने स्वीकारला गेलेला आहे. सर्व प्रसादाचा शिरोभाग म्हणून काल्याकडे पाहिलं जातं. मुळात आम्हाला प्रसाद तरी व्यवस्थित लक्षात आलेला आहे का, इथं चिंतन करावं लागतं. प्रसाद म्हणजे काय? प्रसादाचं लक्षण मांडत असताना श्रीमद भगवद्गीता आम्हाला सांगते, प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. प्रसादाने जर सर्व दुःखाची निवृत्ती होते तर काला प्रसादाचं फल काय? मग आम्ही प्रसाद तरी प्रसाद रूपाने खातो का? कारण प्रसादाचं लक्षण पाहत असताना जो आम्हाला प्रसन्न करण्यासाठी उपयोगाचा ठरतो त्याला प्रसाद म्हणावं. नाहीतरी आम्हाला प्रसन्नच व्हायचंय, प्रसन्न राहायचंय, सतत प्रसन्न राहावं. भक्तीचं हे मुख्य लक्षण आहे, फल आहे. देवाला आवडणाऱ्या भक्ताचा विचार मांडत असताना भगवद्गीतेमध्ये हा विचार आपल्या समोर आलेला आहे. देवाला कोणता भक्त आवडतो? संतुष्टा सततं योगी यदात्मा दृढ निश्चया मय्यर्पित मनोबुद्धी यो मद्भक्ता. अंगुली निर्देश केला, हा भक्त मला आवडतो असं देवाने सांगावं. मग आपण जगाला आवडणारे भक्त व्हावं का देवाला आवडणारे भक्त व्हावं? आमचा आत्ता अट्टहास काय आहे? आमचं कीर्तन जगाला आवडावं का देवाला आवडावं? आमचं भजन जगाला आवडावं का देवाला आवडावं? आमची सेवा जगाला आवडावी का देवाला आवडावी? भक्त हा जगाला आवडणारा का देवाला? मग देवाला कोणता भक्त आवडतो? जो सतत संतुष्ट आहे. यो मद्भक्ता. अंगुली निर्देश केला, दर्शक सर्वनामय बोट दाखवलं. हा भक्त प्रिय आहे. कोणता? ज्यानं प्रसाद प्राप्त केला. प्रसादाने प्रसन्नता, संतुष्टता प्राप्त होते आणि या प्रसन्नतेसाठी आम्ही ज्याचा स्वीकार करतो त्याला प्रसाद म्हणतात. या सर्व प्रसादाचा कळस म्हणजे काला आहे. काला याच्या पुढे प्रसाद, महाप्रसादन, काला प्रसाद. दररोज महाप्रसाद असतो का प्रसाद असतो? इकडे प्रसाद आहे का नाही? सगळी शांत बसलात म्हणून विचारलं. दररोज आपल्याला दिला जातो तो प्रसाद असतो आणि शेवटी दिला जातो तो महा असतो. कारण सगळ्याला मुक्त कंठाने त्यात आमंत्रण दिलेलं असतं. याचा अर्थ दररोज मुक्त कंठाने आमंत्रण नाही असं नाही, पण महाप्रसादाचं नियोजन आणखी वेगळ्या पद्धतीनं केलं. पण या सगळ्याचा कळस म्हणजे काला. मग हा कळस स्थानाला काला का नेलेला आहे? त्याचं लक्षण काय?
काल्याचा एवढा विचार या संप्रदायानं का केला, का मांडला? बघा, सप्ताहाचं निमित्त कोणतंही असो, सप्ताह कितीही दिवसाचा असो, समारोप काल्यानेच करतात. भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म असो, भगवान श्रीकृष्णाचा जन्म असो, तुकोबरायांची बीज असो, नाथबाबांची षष्टी असो, ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा असो, समारोप काल्यानेच केला जातो. आषाढी वारी असो, कार्तिकी वारी असो, कार्यक्रम कोणता का असेना, समारोप हा फक्त काल्याने करतो. काल्यानेच समारोप करण्याची परंपरा संप्रदायामध्ये का निर्माण झाली? विडाला 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 ठीक आहे, संप्रदायामध्ये काल्याची परंपरा आपल्या समोर मांडली, ती काल्याच्या अनुभूतीमुळे मांडलेली आहे. यामध्ये परंपरेचं, संप्रदायाचं बंधन आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं चिंतन, कथन, पठन, मनन, श्रवण म्हणजे काला. ठीक आहे, यातला महत्वाचा मुद्दा मांडतो, माझ्या चिंतनाकडे येतो. गोकुळाचं चरित्र काल्यामध्ये असावं. माझा प्रश्न आहे, का असावं? त्यावेळच्या कीर्तनकारांना तेवढंच येत होतं म्हणून असावं का? अशी परंपरा पुढे सुरू झाली का? पहिल्यांदा चाल कोणती म्हणावी, जी पाठ आहे ती म्हणावी का? पहिल्यांदा म्हणण्याच्या चाली वेगळ्या, मध्ये म्हणण्याच्या चाली वेगळ्या, समारोपाला म्हणण्याच्या चाली वेगळ्या. पण कोणती म्हणावी? सुरुवातीलाच भैरवी म्हणावी. का म्हणावी? दुसरी येतच नाही म्हणून म्हणावी. तसं कृष्ण चरित्र काल्यामध्ये का मांडलं गेलं? पाठीमागच्या कीर्तनकारांनी मांडलं म्हणून आम्ही मांडायचं, आम्ही मांडलं म्हणून पुढच्यानी मांडायचं, यालाच परंपरा म्हणायचं का? विठाला देव अवताराचा जर विचार केला तर देव अवतार कशासाठी? कारण मीमांसा मांडली जाते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म
कीर्तनामध्ये महाराजांनी लक्षण मांडलं, देवाचे अवतार धर्मरक्षणासाठी आहेत. तर कालेच्या कीर्तनामध्ये सगळे अवतार घ्यावे का एकच अवतार घ्यावा? मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, हे सगळे अवतार जर धर्मरक्षणासाठी आहेत तर कालेच्या कीर्तनामध्ये एकच अवतार का घ्यावा अशी शंका आहे. ठीक आहे, याचं विस्तारानं आपल्याला चिंतन पाहता येणार आहे. वेळ कमी असल्यामुळं आपण याला थोडं लवकर घेऊन पुढे जाऊया, कारण आपल्याला मुख्य चिंतनाकडे यायचं आहे. आणि म्हणून या सगळ्या अवताराचा विस्तार करण्यापेक्षा अवतारांची संख्या कितीही असो, प्रकार फक्त 6 आहेत. देवाच्या अवताराचे प्रकार 6 आहेत. अवतार भरपूर आहे. मुख्य 10 सांगितले, श्रीमद भागवतात 24 अवतार सांगितले. प्रकारामध्ये आपल्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं चिंतन पाहता येईल, पण प्रकाराचा विचार केला तर फक्त 6 प्रकार अवतारामध्ये पाहायला मिळतात. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्ण किंवा यालाच पूर्णतम अवतार असं म्हटलं जातं. या 6 प्रकारामध्ये एकमेव अवतार असा आहे की तो परिपूर्ण आहे, तो म्हणजे कृष्ण अवतार. आणि म्हणून तो कालेच्या कीर्तनात घेण्याचं बंधन आहे. विठ्ठला यामध्ये पुन्हा माझी एक वेगळी शंका. कृष्ण अवतार कालेच्या कीर्तनामध्ये घ्यावा, पण अथपासून इतिपर्यंत चालतो का? कृष्ण अवतार जन्मापासून देहगमनापर्यंत सगळं चरित्र कालेच्या कीर्तनात घेतलं जातं का किंवा घ्यावं का? वारकरी परंपरेप्रमाणे जर विचार केला तर देवाच्या सगळ्या चरित्राचा विचार कालेच्या कीर्तनात घेतला जात नाही. मग निश्चित कोणत्या चरित्राला स्पर्श करावा, कोणतं चरित्र कालेच्या कीर्तनामध्ये असावं, त्यावेळेला त्याचं उत्तर महाराज आपल्या समोर मांडायला लागले. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण. हे दसचं चित्र केलं माझं, हे दसचं केलं माझं, हे दसचं केलं राजा, हे दसचं केलं राजा.
चरित्रामध्ये कोणतं चरित्र मांडावं हा विचार आपल्या समोर जगद्गुरु तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणाच्या माध्यमातून मांडलेला आहे. एदसे चरित्र ए य गायीचा त्याच्यावर एक मात्रा ए दशा शब्दाचा अर्थ अवस्था. या अवस्थेमध्ये चरित्र केली कुणी? नारायणानं देवानं चरित्र केली. कोणत्या अवस्थेत? उत्तरार्धात 2 लक्षणा मांडल्या. रांगता स्वल्पविराम गोधने राखिता. रांगत असताना चरित्र केलं ते काल्याच्या कीर्तनामध्ये घ्यावं आणि गोधन राखत असताना चरित्र केलं ते काल्याच्या कीर्तनामध्ये घ्यावं. हे बंधन आहे. विठला 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 कृष्ण चरित्राचा जर आपण विचार पाहायचा झाला तर देवाचा जन्म मथुरेत झाला आणि प्रगट गोकुळामध्ये झाले. माझा तुम्हा सर्वांना प्रश्न आहे, देवाचा जन्म झाला तिथं सुख आहे का जिथं प्रगट झाले तिथं सुख आहे? देव मथुरेत जन्मले तिथं भीती आहे, वातावरण भयभीत आहे, दुःखी असं वातावरण आहे. गोकुळामध्ये प्रगट झाले. माझा तुम्हाला प्रश्न आहे, जयंती साजरी करावी का प्रगट दिन साजरा करावा? आक्षेप नाही बरं का. आपण जिज्ञासेनं शंका मांडली की उत्तरासाठी आपलं मन प्रवृत्त होतं आणि म्हणून शंका मांडायचे. दुसरा यातला हेतू कोणताही नाही. देवाचा जन्म मथुरेत झाला पण प्रगट गोकुळामध्ये झाले. मथुरेतलं वातावरण आणि गोकुळातलं वातावरण फरक आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाच्या नर नारी. गोकुळातलं वातावरण वेगळंय, स्वतंत्र आहे. अहो गोकुळामध्ये प्रत्यक्षात जगाचा मालक यायला लागलेला आहे. बघा आम्ही सकाळी इथं आलो, माता भगिनी इथं सडा मारत होत्या, रांगोळ्या घालत होत्या. का? वारकऱ्यांची दिंडी येणार आहे, या दिंडीचं स्वागत करायचं आहे आणि दिंडीचं स्वागत करण्यासाठी निरंजन आरती घेऊन माता भगिनी समोर येतात, आरती ओवाळतात, त्यांचं स्वागत करतात. आपल्या गावामध्ये जर एखादी आपल्या भागातली प्रतिष्ठित व्यक्ती यायला लागली की त्यांच्यासाठी आपण स्वागत कमानी उभा करतो, स्वागताची तयारी करतो, गाव स्वच्छ करून घेतो. गावामध्ये सर्व ठिकाणी सडा मारून घेतो, आपण फराऱ्या लावून घेतो. प्रतिष्ठित व्यक्ती यायला लागली तर गावातलं सगळं रूप बदलून जातं. त्यातल्या त्यात शासकीय किंवा सत्तेतल्या मुख्य पदावर असलेली व्यक्ती यायला लागली की रस्ते सुद्धा दुरुस्त होतात. या सगळ्याची दुरुस्ती होते. एखादा प्रमुख यायला लागला की आपण स्वागताची तयारी करतो. जगाचा मालकच गोकुळात यायला लागला म्हटल्यानंतर गोकुळात कोणती कशी तयारी असेल? गोकुळातलं सगळं वातावरण बदलून गेलेलं होतं. महाराजांनी त्याचा विचार आपल्या समोर मांडलेला आहे. गोढिया तोरणे
कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गोकुळातलं वातावरण बदलून गेलेलं होतं. प्रत्येक गवळणींच्या कानावर शब्द यायला लागले, निरोप यायला लागला. जगाचा नियंता परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झालेला आहे, अवतीर्ण झालेला आहे. अहो, गोकुळातल्या गवळणी आणि गोपाळांचं काय भाग्य आहे. आपण त्या देवाच्या दर्शनासाठी आतुर असतो, पण आपल्याला दर्शन मिळत नाही. पण गोकुळातल्या गवळणी गोपाळांना दर्शन द्यायला जन्म एकीकडे घेतला ना आला एकीकडे. हा कृष्ण परमात्मा याने जन्म कुठं घेतला? मथुरेत. आणि दर्शन द्यायला कुठं आला? गोकुळात आला. आपण सगळे देवाकडे जातो, पण देव ज्याच्याकडे जातो त्यालाच भक्त म्हणावं. देवाकडे जाणारा वर्ग मोठा आहे, संख्या मोठी आहे. आत्ताच्या काळात सांप्रदायिक संख्या विचारात घ्यायची झाली तर त्या संख्येत सुद्धा वाढ आहे. पण आम्हा सगळ्याला पत्रिकेमध्ये लिहिलं जातं हरिभक्ती परायण. समाज आम्हाला भक्त म्हणतो, पण देवानं स्वीकारलं तरच आम्ही भक्त ठरणार आहे. जाऊ द्या, विषय नाजूक असतो म्हणून जास्त याचा विस्तार करत नाही. पण माझं चिंतन चालू आहे, देव जन्मले मथुरेमध्ये, पण दर्शन द्यायला गोकुळाकडे आले. म्हणून गोकुळातलं वातावरण बदलून गेलं. याचा विचार आपल्याला पाहायचा आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबार जय जय विठोबार कुमारी, जय 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 विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखित आहे. माझे वाणी तुझे वरणे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण कालेच्या विषयीचा विचार पाहत होतो. यामध्ये गोकुळातलं चरित्र आपलं चालू होतं. गोकुळामध्ये प्रत्येक गवळणी आणि गोपाळांच्या कानावर शब्द आल्याबरोबर त्यांची अवस्था बदलून गेली. खऱ्या अर्थानं गोकुळाचं वर्णन करण्याची सुद्धा आपल्याकडे पात्रता नाही. हा अधिकार, ही अवस्था, हे वातावरण गोकुळामध्ये होतं. पण संतांनी, जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, यांनी त्या परिस्थितीचं वर्णन केल्यामुळे आपण त्यांचे पाईक म्हणून त्याला स्पर्श करण्याचा फक्त प्रयत्न करतोय. नाहीतर गोकुळाचा विचार करण्याची सुद्धा आपली पात्रता नाही. चला ठीक आहे, गोकुळामध्ये देव प्रकट झाले, हे वातावरण तयार झालं आणि शब्द कानावर यायला लागले. देव आले, देव आले, देव प्रगट झाले, देवाने अवतार घेतला. एका गवळणीच्या कानावर शब्द आले, देव प्रगट झाले, तिची अवस्थाच बदलून गेली. त्या गवळणींचे कान इतर अवयवाला बोलायला लागले, आम्ही भाग्यवान आहोत. जगाचा मालक, जगाचा नियंता परमात्मा आपल्या गावामध्ये आल्याची वार्ता शब्दातून कोणत्या अवयवाला कळली? पहिल्यांदा कोणत्या अवयवाला कळली? तर ती कानाला कळली. म्हणून कान भाग्यवान आहेत असं कान इतर अवयवाला सांगू लागले, आम्ही भाग्यवान आहोत. देवाच्या आगमनाची वार्ता आमच्यापर्यंत पोहोचली. या कानांचं बोलणं डोळ्याने ऐकलं आणि डोळे म्हणायला लागले, तू स्वतःला भाग्यवान समजतोय, बरोबर आहे, पण जो देव गोकुळामध्ये आला
त्या देवाचं सौंदर्य, त्या देवाचं रूप स्वरूप पाहण्याचा अधिकार आमच्याकडे आहे. ज्याचं वर्णन करताना श्रुती माता शास्त्र थांबतं असं ते रूप. त्या रूपाच्या बाबतीमध्ये भगवद्गीता सांगते, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावका यद्गद्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हे त्याला प्रकाशित करू शकत नाही. सूर्य त्याला प्रकाशित करू शकत नाही, चंद्र त्याला प्रकाशित करू शकत नाही, हिरा त्याला प्रकाशित करू शकत नाही, दिवा, मेणबत्ती, बाकी सगळे प्रकाशवान पदार्थ वस्तू जेवढ्या काही त्याला सोडून आहेत, एक जण सुद्धा त्याला प्रकाशित करू शकत. रवी शशी कळा तुकोबारा या प्रमाणामध्ये विचार मांडतात. हे त्याला प्रकाशित करू शकत नाही. नवे नवे तोच यांना प्रकाशित करतोय. यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामका. चंद्र सूर्याला सुद्धा प्रकाश कुणामुळे? परमात्म्यामुळे, देवामुळे आहे. हा देव यांना प्रकाशित करतो आणि यांना प्रकाशित करतो. असं त्याचं ते सौंदर्य. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे. असं तेज पाहायचं असेल तर आपल्या शरीरात कोणत्या अवयवाला अधिकार आहे? फक्त डोळ्याला आहे. डोळे कानाला सांगायला लागले तू स्वतःला भाग्यवान समजतोय, पण त्या देवाचं रूप पाहण्याचा, सौंदर्य पाहण्याचा अधिकार आमच्याकडे आहे. या दोन अवयवांचं बोलणं वाचेनी ऐकलं. वाचा त्यांना म्हणायला लागली तुम्ही दोघेही स्वतःला भाग्यवान समजताय, पण त्या देवाचं प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार आमच्याकडे आहे. त्या देवाच्या विषयीची श्रद्धा, धारणा, भूमिका प्रकट करण्याचा अधिकार वाणीला आहे, मुखाला आहे. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत, कारण आम्ही देवाचं भजन करू शकतो, आम्ही देवाचं गुणगान करू शकतो, आम्ही देवाचं चरित्र वर्णन करू शकतो, आम्ही त्या देवाचं नामस्मरण करू शकतो. म्हणून भाग्यवान कोण आहे? तर आम्ही आहोत. वाणी आहे असं वाणी इतर अवयवांना सांगायला लागली. यांचं बोलणं हाताने ऐकलं आणि हात या अवयवांना म्हणायला लागले तुम्ही स्वतःला भाग्यवान समजताय, बरोबर आहे, पण देवाच्या चरणाला स्पर्श करण्याचा अधिकार आमच्याकडे आहे. देवाला मिठी मारण्याचा अधिकार आमच्याकडे आहे, कारण हा परमात्मा भक्ताला भेटण्यासाठी आतुर असतो. वाट पाहे उभा भेटीची आवाज.
करण्यासाठी उतावीळ आहे. आपण जीवनामध्ये आपल्याला भेटण्यासाठी उतावीळ होणारीच व्यक्ती जोडावी. विठाला विठाला हरी विठ्ठल विठाला 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 विठाला. बऱ्याच वेळा घरच्यांना वाटतं आपल्या घरातली सत्याला गेलेली बरी आहेत. आता दिंडी आली, बरं झालं, घर 10 दिवस शांत राहणार आहे. घरच्यांना वाटतं तुम्ही दिंडीतच गेलेले बरे. आपण माणसं जोडतो, कुणी का जोडेना, जीवनामध्ये असं जोडावं की त्यांचं निखळ शुद्ध सात्विक असं प्रेम असावं. कामना रहित प्रेम असेल तरच आपली ती व्यक्ती जोडण्यामध्ये आपल्याला समाधान आणि आनंद मिळणार आहे. बघा, देव जोडायचंय, पण देव जोडायचंय कशासाठी? तो भेटायला उतावीळ आहे. आणि म्हणून त्या गवळणींचे हात सांगायला लागले की देवाला चरण स्पर्श करण्याचा, चरणाला स्पर्श करण्याचा अधिकार, देवाला मिठी मारण्याचा अधिकार, देव सेवा करण्याचा अधिकार या हातांना आहे. या सगळ्या अवयवांचं बोलणं पायाने ऐकलं आणि पाय म्हणायला लागले मी जागचा नाहीच हल्लो तर? देवाकडे घेऊन जायचा अधिकार कोणाकडे? पाय नीट आहे तर टाळ नीट आहे. टाळ का घेतली नाही? गुडघे दुखायला लागले. हो, काय करावं, गुडघे दुखायला लागले. त्या पायाचा वापर नीट केला आम्ही तर गुडघे व्यवस्थित राहणार आहेत. गुडघे मध्येच आपल्याला सोडून का जातात? त्या पायानं कधी वारी केली नाही, त्या पायानं कधी संत सेवा केली नाही, त्या पायाच्या माध्यमातून कधी आम्ही या पारमार्थिक प्रवाहामध्ये नाही म्हणून पाय अवेळी सोडून चालले. पाय दिले आम्हाला कशासाठी? देव जोडण्यासाठी. जेने तो जोडसे नारायण, दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसे नारायण, नाशे जीवपण भवरोग. आता याचा विस्तार करत नाही, फक्त जोडण्यासाठी एवढाच माझा मुद्दा चालू होता. त्या गवळणींचे पाय सांगायला लागले की देवाकडे घेऊन जाण्याचा अधिकार आमच्याकडे आहे. त्या गवळणींचा अवयव ना अवयव कृष्ण परमात्म्याला शरण गेलेला होता. कारण देव आले या शब्दाने अवस्थाच बदलून गेली. आता या गोकुळाच्या सगळ्या चरित्राचा विस्तार पाहत असताना माबळभट्टाचं उदाहरण मांडलं जातं, पुतणीचं उदाहरण मांडलं जातं, षटकासुराचं उदाहरण मांडलं जातं. चरित्राचा विस्तार करत करत पुढं आपल्याला आता पुढच्या चरित्राला स्पर्श करावा लागणार आहे. गोकुळातल्या सगळ्या बाळगोपाळांना कृष्ण परमात्म्याने एकत्रित केलं, त्यांची संघटना स्थापन केली आणि गावामध्ये फरमान पाठवलं. गावातलं दूध, दही, तूप, लोणी वगैरे बाहेर नेऊन विकायचं नाही. पण कोण ऐकणार? संघटना नवीन, संघटनेचे सभासद लहान, काहीच परिणाम होईना. मग देवानं सुद्धा चोरी केली ती नीतिमूल्य सोडून नाही. मी चोरी पदाकडे लवकर का आलो? समाजाचा आक्षेप आहे तुमचा देव चोर आहे. आणि चोरी केलेलं वर्णन कीर्तनात असावं. कीर्तनात आम्ही चोरी ऐकावी, आम्ही कीर्तनातून काहीतरी संस्कार व्हावे या विचारानं आम्ही कीर्तनाकडे पाहतो. आणि कालेच्या कीर्तनात चोरीचं वर्णन मांडलं जातं, हे संस्कार आम्ही घ्यायचे का? असा समाजाचा आक्षेप आहे. म्हणून मी चोरीकडे लवकर आलो. मला चोरीवर फक्त चिंतन मांडायचं आहे. बाकी पुढचा विषय सुद्धा मी 1 ते 2 मिनिटात पूर्ण करून माझ्या कीर्तनाला मला पूर्णविराम द्यायचा आहे. चोरीवर मला बोलायचंच आहे, कारण आता सध्याचा या प्रश्नाची उत्तरं आपल्याला द्यावी लागणार आहे. आणि म्हणून मी चोरीसाठी थोडा वेळ रिकामा ठेवला. नेहमी काल्याच्या कीर्तनात मी ठेवतच असतो, चोरीवर आपण बोलावंच या हेतूनं. बघा, चिंतन मांडतो. धर्मनीती, युद्धनीती आणि राजनीती 3 प्रकारच्या नीतीशास्त्रानं सांगितल्या. राजनीतीचे 4 पैलू आहेत: साम, दाम, दंड आणि भेद. हे 4 पैलू आहेत. यातला साम म्हणजे सामोपचार.
बघा कीर्तनामध्ये सुद्धा एखादी मुलं गोंधळ घालायला लागली ऐकेनात की सुरुवातीला संयोजक काय करतात, त्याला समजावून सांगतात. समजावून सांगून पण जर गोंधळ बंद होत नसेल तर काय करतात, रागवतात, म्हणजे दंड स्वीकारतात. दंड. कृष्ण परमात्म्यानं तेच केलं. गावातल्या दूध दही तूप लोणी बाहेर शत्रू पक्षाला मिळू नये याची अधिकृत नोटीस दिली, पण नोटिसीचा अनादर केला. म्हणून कृष्ण परमात्म्यानं त्यांचं दूध दही तूप लोणी काढून घेतलं. काही जण म्हणतील काढून घेण्याचा अधिकार त्यांना दिला कुणी? पटवून देतो चिंतन. आपल्या बँकेच्या खात्यावर किती पैसे असावे हे आपण ठरवावं का शासनाने? आपण ठरवावं. हे उत्तर सर्वांना देता येणार आहे, पण तसं आहे का? बँक खातं आपलं, पैसे आपले, ठेवणार काढणार आपण, कुठं खर्च करायचे अधिकार आपल्याला, पण किती ठेवायचे आणि किती काढायचे कोण ठरवतं? शासन ठरवतं. का? सत्ता, अधिकार आहे. सत्तेला तो अधिकार आहे. शासनानं सांगितलेला आकडा आपल्याकडून पार झाला तर काय भरावं लागतं? टॅक्स भरावा लागतो. त्याला मराठीत कर म्हणतो आपण. टॅक्स भरावा लागतो. हा टॅक्स प्रमाणापेक्षा जर जास्त झाला तर त्याचं नाव हिट लिस्टला येतं. मग अशा व्यक्तीच्या घरी अचानक धाड पडते. कालच बातमी, आज सकाळी आता मी बघितली. धाड पडते अचानक, आणि त्या धाडीमध्ये सापडलेला पैसा काय करतात? वाटून घेतात आणि मग कागदावर दाखवतात. ठीक आहे, जाऊ द्या, काढून घेऊ द्या, नाहीतर कागदावर दाखवू द्या. त्या धाडीमध्ये सापडलेला पैसा काढून घेण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? कायद्यानं दिला, म्हणजे सत्तेनं दिला. सत्तेला तो अधिकार आहे. मान्य हे सगळ्याला? आता पटवून देतो. गोकुळामध्ये सत्ता नंद बाबाची होती. नंद हे त्यांचं नाव नाही, पदवी आहे. गावाच्या प्रमुखाला त्यावेळेला नंद म्हणायचे, उपप्रमुखाला उपनंद म्हणायचे. आपण आता गावाच्या प्रमुखाला सरपंच म्हणतो, उपप्रमुखाला उपसरपंच म्हणतो. नंद हे त्यांचं नाव नाही, नंद ही त्यांची पदवी आहे. प्रमुखाला नंद म्हटलं जात होतं. गावचा प्रमुख आणि त्यांचा हा मुलगा, त्यामुळं पर्यायानं सत्तेचा अधिकार त्याच्याकडे आला, आणि त्या सत्तेच्या अधिकारानं सर्वांना नोटीस दिली. नोटिसीचा अनादर केल्यानंतर अकाउंट फ्रीज करतात, आपलं अकाउंट लॉक करतात, ताब्यात घेतात, म्हणजे जप्त करतात. हेच काम गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याने दूध दही तूप लोणी वगैरे काढून घेऊन केलं. विडाला एक लक्षण मी मांडलं, दुसरं लक्षण मांडतो. काही जण म्हणतील का हो, गावातला दूध दही तूप लोणी बाहेर नेऊन विकलं म्हणून काय बिघडणार आहे? पैसाच येणार आहे. पैसा आला तर गावाचा विकास आहे. पैसा जर नाही आला तर गावाचा विकास कसा करावा? विकास करण्यासाठी पैशाची गरज आहे, आणि पैसा येण्यासाठी आपल्यातली निर्यात कशाची? जाऊ दे, आपल्या सगळ्याला माहिती आहे आताच्या काळात कीर्तनकारांना थोडीशी बंधनं आहेत. बंधन आहेत म्हणण्यापेक्षा स्वतःच नियम लावून बोलावं लागणार आहे. आणि म्हणून भारतातनं बाहेर काय निर्यात करायचं, भारतात काय आयात करायचं, हा सगळा अधिकार सत्तेला, शासनाला आहे. गोकुळातनं बाहेर काय पाठवायचं हा सुद्धा अधिकार पर्यायानं कृष्ण परमात्म्याकडे होता. पण काही मंडळी शंका मांडतील, गावातलं दूध दही तूप लोणी बाहेर नेलं म्हणून काय बिघडलं? बघा, पटवून देतो. गावामध्ये दूध दही वगैरे होतं, ते गाईचं होतं का म्हशीचं? गाईचं. देशी का जर्सी?
देशी गाय आपल्याला दर्शनाला सुद्धा मिळेल. देशी गाय कोणी सांभाळेच ना. आईला कोणी सांभाळे ना, तिथं गाईला कोण सांभाळणार? काळ बदललाय आता. ठीक आहे. देशी गाईचं दूध पाहे पा दूध पवित्र आणि गोड. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी विचार मांडलेला आहे. दूध पवित्र आणि गोड आहे. देवाच्या अभिषेकाला गाईचंच दूध, दही, तूप, लोणी वापरावं असा नियम आहे. पण नाही मिळालं तर देव कोरडा ठेवू नये. जे मिळेल ते दूध वापरा, नाहीतर पुन्हा गावातला फोन मला येईल, तुम्ही सांगितलं गाईचं दूध म्हणून आमच्या गावातला अभिषेकच बंद झाला. जे उपलब्ध आहे त्या दुधाने अभिषेक करा. ते दूध का वापरलं जातं तर ते पवित्र आहे. गाईचं दूध जो प्राशन करतो तो सात्विक बनतो आणि सात्विक मंडळी देवाला खूप आवडतात. देवाला त्यांच्या बरोबर युद्ध करणं शक्य होणार नाही. तयाचा हरिक वाटे देवा, कुळे कन्या पुत्र होती जे, सात्विक तयाचा तो देवाला आवडणारा ठरतोय. मग देवाला आवडणाऱ्या बरोबर देव युद्ध करेल का? युद्ध करता येणार नाही म्हणून त्यांना दूध दहीच पोचू द्यायचं नाही म्हणून चोरी केली. विडाला चोरी पदावर भरपूर बोलता येणार आहे, पण मी मुख्य मुद्द्याकडे येतो. देवाने चोरी केली. चोरी केली म्हणजे कशाची चोरी केली? चैतन्य चोरीले माझे, चैतन्य चोरीले अवघे पारुषले, देन देह हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त. देवाने चोरी केली. चोरी केली म्हणजे कशाची चोरी केली तर चित्ताची चोरी केली. काही जण म्हणतील देवाला चित्ताची एवढी अपेक्षा का? चित्ताची चोरी देवाने का केली? पहिला प्रश्न, देव कोणतं चित्त चोरतो? जे लोण्यासारखं आहे. आताच्या काळामध्ये लोणी पटवून द्यावं लागतं, कारण आम्ही सगळे चहाच्या सवयीचे झालो. इकडं चहा माहिती का? सकाळी आंघोळ झाली की आम्हाला काय लागतं? देवदर्शन, ग्रंथपारायण का चहा? प्रभाते कपदर्शनम. प्रभात समयाला कप दिसलाच पाहिजे. कुठं? सप्त्यात का दिंडीत? दिंडीत का घरी? दिंडीत असू द्या, सप्त्यात असू द्या, घरी असू द्या, आंघोळ झाली की चहा. आम्ही चहाच्या एवढ्या सवयीचे बनलो. मग आपल्या घरातली उत्तरं ठरली, काय करावं? मुलं दूधच घेत नाही, मुलं दूध खातच नाही, म्हणून फुकल्याबरोबर पडतात. अशी झाली आता. मुलांची तब्येत बिघडली, फरक पडायला लागला. का? त्याला कारण काय? दूधच नाही घेत नाही, दूध खात नाही. त्यांना चहा कुणी माहीत करून दिला? जाऊ दे, दूध घेत
नाही चहावी. तात्पुरती दुरुस्ती करतो आम्ही. अहो त्याला जीवनात आम्ही चहा जर माहीत होऊ दिला नसता तर त्यानं गप्प दूध घेतलं असतं. त्याला कारण आपणच येतो नाही. मग पुढं गुडघे दुखायला लागले, घ्या गोळ्या, जाऊ द्या. माझं चिंतन चालू आहे. लोणी व्याख्येनं सांगावं लागतं. हे 350 पावणे 400 वर्षापूर्वी तुकोबरायांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी व्याख्या केली. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त तोची साधू ओळखावा, देव तेथेचे जाणावा. देव त्या चित्ताला चोरतो, तिथंच राहतो. कुठं? मृदू सभाय नवनीत. नवनीत म्हणजे लोणी. लोणी 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 म्हणजे काय? सबाह्य मृदू. सबाह्य म्हणजे आत बाहेर. लोणी बाहेर मऊ आहे, आत कठीण आहे. असं कधी बघितलं का? बाहेर कठीण आहे, आत मऊ आहे. असं कधी बघितलं का? दोन्ही बाजूला मऊ आहे, त्याला लोणी म्हणतात. पण आपल्याकडं काही मंडळी बाहेर मऊ असतात पण आत कठीण असतात. आपण म्हणतो त्यांच्या शब्दाकडे लक्ष देऊ नका बरं का, ते आतल्या आहे तुमच्या इकडे. मला हे आणखी कोडं सुटलं नाही. इतरांची आतली गाठ माणसांना कळते पण कीर्तन कळत नाही. कीर्तन जड झालं हो, अवघड झालं बघा. काय करावं? कीर्तन अवघड झालं. कीर्तन कळत नाही पण माणूस आतल्या गाठीचा कळतो. जाऊ द्या, प्रवृत्तीचा विषय. मी नेहमी प्रवृत्तीवर बोलतो पण चरित्राला धरून पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतो. लोणी आत कठीण बाहेर मऊ नाही. बाहेर कठीण आत मऊ नाही. आपण त्याला स्पष्ट वक्ता म्हणतो. ते स्पष्ट आहेत बरं का, त्यांच्या मनात काही राहत नाही बघा. ते जे येईल ते बोलून टाकतात. काही काही जण त्यांना फटकळ म्हणतात. मग ही मंडळी सुद्धा म्हणतात आम्ही सत्य बोलतो म्हणून स्पष्ट परखड बोलतो. माझं या मंडळींसाठी म्हणणं आहे, सत्य बोलताना मऊ शब्दाचं वावड आहे का? सत्य बोलताना मऊ शब्द घेतले घेऊ नये का? ज्ञानोबारायांनी 700 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय. साचाने मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपण सत्य बोलावं पण मवाळ मऊ बोलावं. आता या भागात माझी पहिली कीर्तन सेवा आहे म्हणून मी थोडंसं सांभाळत बोलायला लागलोय. बघा, भजनी मंडळाचे प्रमुख कोण असतात? जे जास्त रागीट आहे तेच असतात, जे फटकळ आहे तेच असतात. अहो घरात भांडणं म्हणून भजनात यायचं आणि भजनात तेच ऐकायचं. भजनी मंडळाचे प्रमुख कोण? त्यांना कोण सांगावं? त्यांच्या नादी कोण लागावं? त्यांच्या तोंडाला कोण? म्हणून ते प्रमुख. माझं या सगळ्यात प्रमुख मंडळींसाठी म्हणणं आहे, अहो समाज घरातल्या संसारातल्या ताणतणावातनं भजनाकडे येतो आणि भजनात आल्यानंतर आपल्याकडून त्यांना मऊ मृदू शब्द देता येत नसतील तर मग आपण भजनातून त्यांना काय द्यायचंय? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून लोणी कसं, ह्या लोण्यासारखं चित्त देवानी चोरलं. पण चित्त चोरत असताना ते चित्त गोपाळ आणि गवळणींचं चोरलं. अशा तक्रारी यशोदा मातेकडे येऊ लागल्या. गवळणी सांगते गाराने रात्री आले. सगळ्या तक्रारी आल्या म्हणून ही तक्रार नंदबाबाला सांगितली. नंदबाबाने कृष्ण परमात्म्याला बोलावून सांगितलं, उद्यापासून गावात थांबायचं. देवाने सांगितलं, ठीक आहे, मला अभंगातल्या उत्तरार्धातला आणखी पुढचा भाग पूर्ण करायचा आहे. गोधने राखीत आहे ये जसे चरित्र केली नारायणे. आज्ञा मान्य केली. सगळ्या आपल्या सवंगड्याला सांगितलं, आपापल्या गाई घेतल्या, शिदोरी घेतली, यमुनेच्या तीरावर आले. गाई चरायला सोडल्या, शिदोरी एका झाडाखाली ठेवली आणि खेळ खेळायला सुरुवात केली. विठाला 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 विठाला
खेळ मांडलेला लगोरे, वेगवेगळ्या खेळांचं वर्णन आपल्याकडे मांडलं गेलं. हुतुतू, हमामा, लगोरी, आट्यापाट्या, विविध खेळ त्यावेळेचे. आत्ताच्या खेळांमध्ये आणि त्यावेळेच्या खेळांमध्ये खूप मोठं अंतर आहे. देवाने खेळ का करून घेतले याचं एकच उत्तर आहे, चांगले पदार्थ खाऊ घातले होते, ते पचले पाहिजेत. आपल्याकडं सुद्धा वारकरी मंडळी हरिपाठाला कीर्तनाला पाऊल खेळतात, चांगलं दिसावं म्हणून नाही, वारकरी आजारी पडू नये म्हणून. पंक्तीतनं चांगले पदार्थ खाऊन ही मंडळी हरिपाठ आणि कीर्तनाला उभा राहतात. मग ते खाल्लेलं जर नाही पचलं तर आजारी पडल्यानंतर सक्ती कुणी करायची? आणि म्हणून ते आजारी पडू नये म्हणून खाल्लेलं पचावं याच्यासाठी पाऊल खेळण्याची पद्धत आहे. हा स्थूल अर्थ आहे बरं का. तसा तिथं सुद्धा दही, दूध, तूप, लोणी खाल्लं होतं, ते पचवायचं आहे. आत्ताच्या काळात महिन्यातून 1 चमचा तूप पचेना, ती पण तूप वाढताना फक्त भांडच वाजतं. आता तूप नसतंच त्यात, फक्त भांडण चमचा वाजतो. जरी त्यातनं पडलं तर आम्हाला संध्याकाळी जेवण नको, दुपारी जात झालं का तूप वाढलं होतं, पचेच ना. पचन संस्थाच आमची बिघडली, कारण आत्ताचा तरुण सगळा व्यसनाधीन बनला, म्हणून आमची सगळ्याची पचन संस्था बिघडली. ती पचन संस्था बिघडू नये म्हणून खेळ करून घेतले. चांगले खेळ झाल्यानंतर गोपाळ मंडळी देवाला म्हणू लागले, खांदेभार पोटे भोक काय खेळा याचे सुख. देवा आता बस करा म्हटले, किती वेळ चालणार आहे, वर ऊन लागायला लागलेलं आहे, श्रोते उन्हात बसलेत, नियोजित पत्रिकेतली वेळ संपून गेली. उशिरा सुरू झाल्यामुळं थोडं मी वाढवलं. मी वेळेला खूप पक्का आहे, मला वेळेची खूप सवय आहे, पण उशिरा सुरू झाल्यामुळं संयोजकांच्या समाधाना एवढं तरी कीर्तन व्हावं म्हणून मी 15-20 मिनिटं माझं चिंतन पुढं नेलेलं आहे. गोपाळ मंडळी देवाला म्हणायला लागल्यानंतर देवानी सांगितलं, ठीक आहे, माझी जशी शिदोरी तशी आणा. गोपाळ मंडळी देवाला भांडायला लागले, देवा शिदोरी देण्याचं काम तुझ्याकडे होतं, त्यावेळेला तू स्वतःला चांगली शिदोरी बघून घेतली. आम्हा शिका दिले वांगोले रे, कानोबा तुझे घोंगडे चांगले रे. देवा तुला स्वतःला चांगली घोंगडी, चांगली शिदोरी, चांगली उपाधी घेतली, आम्हाला अशी उपाधी दिली, चांगली मागतो काय काय माहीत नाही. देवाचा नाविलाज झाला, सर्वांची शिदोरी एकत्रित केली, त्याचं मिश्रण केलं, त्याला म्हणतात काला. हा काला देवाच्या संगतीमध्ये द्वापार युगात या बाळगोपाळाने घेतला, पण तो कलियुगामध्ये आपल्या सगळ्याला तो काला मिळावा म्हणून देवसंगतीतला काला संत संगतीमध्ये आणला. कुणी? ज्ञानेश्वर ऐसे दे
कट्टी दैला कृष्ण म्हणे अवगाजने वाकुलिया ब्रह्मंडळे आम्ही बळे वीरगडे जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठाल देवी बोलिलेले फुले विनिवा कोणी उत्तरे महाराज तुम्ही नदी विचारी नादिकार महाराज तुम्ही कामणी चाळीस स्मरणा कपाया पैकी कडा महाराज तुम्ही दर देव तुकारा देव तुकारा प्रेम आरती गोविंदा ते हो काळा प्रौढाने मुक्ता हो वाळी ते परमानंदा करते मनोहारी केशवाते जे कोणी राही लोटात असते करते आरती आरती घेतली का युग्या सत्यवरी उभा उभा मागे नमाई दिसलेला शोभा उत्तरी लाभेची परभ्रमलिका जगती वाहिनी रखमाई वल्लभराई या मारुतीची घ्या इकडं 2 मिनिटं मारुतीची घ्या पुढं मागवा 2 मिनिटं असतं इथं त्या बाजूला त्यांच्या माझी आस